जे हा मोर्चा निघणार आहे तिथनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। आज 10 ऑक्टोबर आहे। सकल ओबीसी महामोर्चाची सुरुवात होणार आहे नागपूरच्या या यशवंत स्टेडियमपासून आणि इथे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण स्टेज पाहू शकतो। आता स्टेजवरती स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द झाला पाहिजे। त्या जी.आरची प्रतिकृती आणि त्याच्यावरती काळी फुली इथे लावण्यात आलेली दिसते आणि जय ओबीसी सकल ओबीसी महामोर्चाचे उपकरण घालून सगळे कार्यकर्ते इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हातामध्ये फलक घेतलेला आहे 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द झाला पाहिजे। आपण कार्यकर्त्यांशी बोलूया, काय मुख्य मागणी राहणार आहे आणि कुठून कुठून लोक येतात। नक्कीच तुम्ही सांगितलं ही प्रमुख मागणी आहे। 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द झाला पाहिजे आणि कुठून म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेर राज्यातून सुद्धा जे ओबीसी स्वतःला म्हणतात की जे ओबीसी आहेत ते सर्व इथे नागपूरला जमा होत आहेत। लाखोच्या संख्येत येत आहेत। नक्कीच नागपूर पूर्व विदर्भात आहे। पूर्व विदर्भाच्या आसपासच्या गावातून जास्त लोक येत आहेत आणि खेड्यापाड्यातून शहरातून सुद्धा यावेळी सुट्या घेऊन नोकरीतले लोक सुट्या घेऊन सुद्धा इकडे येत आहेत। लाखोच्या संख्येत नागपूरला लोक येणार आहेत। आज शुक्रवारचा दिवस आहे पण लोक कामधंदे सोडून नोकरीतून सुट्या घेऊन आज आलेले आहेत, दूरून आलेले आहेत। आपण कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्यातून आलेलो आहोत। आपण परभणीतून, काय नाव आपलं? रत्नाकर सूर्यवंशी नाव आहे माझं। हां, कधी निघाला होतात परभणीवर? आम्ही काल संध्याकाळी 9 वाजता निघालो। आज या ठिकाणी आम्ही सकाळी 7 वाजता उपस्थित झालेलो आहोत। आपण काय? आम्ही परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुका देगाव गावातून आलेले आहेत। हां, काय काम करता आपण तिथे? मी एक ड्रायव्हर आहे। अच्छा, पण आज सुट्टी काढून आलात? हो, सुट्टी आलो। आपण कुठून आलात? पूर्णा। पूर्णा। आपण पूर्णा। आपण पूर्णा। तर एकूणच मराठवाड्यातले लोक सुद्धा इथे आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येणार आहेत असा दावा केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।